बाळासाहेब ठाकरे यांची आज 100वी जयंती आहे। जयंती निमित्तानं उद्धव ठाकरेंनी मुंबईच्या रिगल सिनेमाजवळील बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला रात्री उशिरा अभिवादन केलंय। त्यांच्या समवेत आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते। तर 23 जानेवारी 1926 पुण्यात बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला। यंदा बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यामुळे आजचा दिवस तमाम शिवसैनिकांकरता अत्यंत महत्त्वाचा आहे। शिवसेना प्रमुख जन्मशताब्दी वर्षानिमित्तानं शिवसेना आणि मनसेचा आज भव्य सोहळा षण्मुखानंदमध्ये होतोय। उद्धव ठाकरे, राज ठाकरे या सोहळ्याकरता उपस्थित असतील। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आणि त्यानिमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता आपल्यासोबत आपल्या 2 प्रतिनिधी जोडल्या गेलेल्या आहेत। भाग्यश्री प्रधान आचार्य आपली प्रतिनिधी शिवाजी पार्कमधून आपल्या समवेत जोडली गेली आहे। तर मीनाक्षी म्हात्रे रिगल सिनेमा इथून। सुरुवातीला भाग्यश्री तुमच्याकडे येते। भाग्यश्री, आजचा दिवस तमाम शिवसैनिक आणि आता मनसैनिकांसाठी सुद्धा तितकाच महत्त्वाचा, कारण बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आजपासून सुरू होत आहे। त्या ठिकाणी स्मृतीस्थळावर सकाळपासून अनेक जण अभिवादन करण्याकरता आलेले असतील। काय सद्यस्थिती आहे? नक्कीच राघवी, आपण बघतोय की स्मृतीस्थळावर आलेले आहेत काही जण। इथे सकाळपासून काही कार्यकर्ते यायला सुरुवात झाली आहे। त्यातले एक कार्यकर्ते इथे आहेत, त्यांची विशेष ओळख आहे। आपण त्यांना विचारूया नेमकं त्यांच्या काय आठवणी बाळासाहेबांबरोबर जोडल्या गेल्यात। सर, काय सांगाल, कुठून आलायत? मी पंढरपूर तालुक्यातनं तुंगत गाव आहे, तिथून आलो ना। शाखा प्रमुख आहे मी। किती वर्ष शाखा प्रमुख आहात? मी जवळ 40-45 वर्ष झाले असतील। काय आठवण आहे बाळासाहेबांची? काय भेटलेला आहात कधी त्यांना? लय वेळा भेटलो मी। मला साहेबांनी खांद्यावर हात टाकून फिरले माझ्या। जेवायला मला बरोबर घेतलं साहेबांनी। लीलावती हॉस्पिटलला होतो, चप्पल साहेबांनी घातलं ना। 25 वर्षे घातली होती विधानसभेवर, भगवा दिवस फडकावा म्हणून इच्छा होती माझी, बाळासाहेबांनी घातली। मी मरेपर्यंत ही सोडणार नाही। गद्दार आपल्याला चालत नाहीत लोक, तत्विक धोरणिक हवे। नक्कीच, म्हणजे 25 वर्ष जेव्हा बाळासाहेब झगडत होते आणि जेव्हा सत्ता आली तेव्हा तुम्ही ही चप्पल घातली। आणि ही चप्पल तुम्हाला कोणी घातली? साहेबांनी घातलं ना, बाळासाहेबांनी, मातोश्री। हो हो, मासाहेब होत्या तेव्हा? हो होते की। तुम्ही काय सांगाल? मी छत्रपती संभाजीनगरहून आलो। मी राजू भैया जयस्वाल आहे। आज बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवंदन करण्यासाठी आलो। येथून आम्हाला ऊर्जा मिळते आणि जोपर्यंत निष्ठावंत शिवसैनिक उद्धव साहेबाबरोबर आहे तोपर्यंत जगातली कुठलीही ताकद त्यांना हरू शकत नाही। आज एक केंद्रात राज्यात सरकार असून गोरगरिबाच्या कर्जमाफीवर बोलायला तयार नाही। आज जास्तीत जास्त आत्महत्या माझ्या संभाजीनगरमध्ये होती। आपण बघतोय की तुमची काय बाळासाहेबांबरोबरची आठवण होती का? तुम्ही कधी त्यांना भेटला होता? मी भेटलेलो आहे मातोश्रीवर आणि पुन्हा उद्धव साहेब आदित्य साहेब हमेशा भेटतो। आम्हाला जीव लावते, स्वतःच्या लेकराप्रमाणे जीव लावते। तर आपण बघतोय की आता जे कार्यकर्ते आहेत ते यायला सुरुवात झालेली पाहायला मिळते। जे कार्यकर्ते आहेत ते स्वतः 25 वर्ष चप्पल न घालता फिरले आणि त्यानंतर ज्या वेळेला भगवा फडकला, सत्ता आली, त्यावेळेला स्वतः बाळासाहेबांनी मातोश्रीवर त्यांना चप्पल घातली होती, अशा पद्धतीचं ते आठवण सांगतायत। मात्र आपण बघतोय की आता देखील स्मृतीस्थळावर सजावट केलेली आहे। फुलांच्या माळा ज्या आहेत झेंडूच्या त्या घातलेल्या आहेत। आजच्या दिवसाला किती येथे गर्दी होते हे बघणं महत्त्वाचं आहे, कारण संध्याकाळी षण्मुखानंदला देखील कार्यक्रम आहे जिथे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे स्वतः एकत्र येणार आहेत। आज विशेष गोष्ट सांगायची म्हणजे लागवी की सामनामध्ये राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या आठवणी ज्या आहेत त्या जागवलेल्या आहेत। बाकी आपण बघतोय की दिवसभरात या सगळ्या आज कार्यकर्ते इथे येत राहणार, त्यांना अभिवादन करत राहणार आणि बाळासाहेबांच्या आठवणी आज संपूर्ण दिवसभर जागवत राहणार। अगदी बाळासाहेब आणि मुंबई हे एक वेगळंच नातं राहिलेलं आहे खरं तर। भाग्यश्री, आपण मीनाक्षीकडे जाऊया। मीनाक्षी, रिगल सिनेमाजवळ बाळासाहेब ठाकरे यांचा
पुतळा आहे आणि तिथं काल रात्री आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे देखील सहकुटुंब तिथं उपस्थित होते अभिवादन करण्याकरता. आज सकाळी काय स्थिती आहे? निश्चित लागवी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की 23 जानेवारी 1926 बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला पुण्यात. आणि सध्या जर आपण पाहिलं तर मुंबईमध्ये शिवसैनिकांची आजच्या दिवसासाठी महत्त्वाचा दिवस आहे, कारण आज बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मशताब्दी वर्ष आहे. आणि या निमित्तानं कुलाबे परिसरामध्ये असलेलं रिगल सिनेमा परिसरात बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा आहे. माझ्या मागच्याच बाजूला आपण पाहू शकतो. संपूर्ण आता परिसर जर आपण पाहिलं तर भगवामय केलेला आहे. झेंडे असतील भगवे किंवा मग एकंदरीतच संपूर्ण परिसरामध्ये आपण पाहतोय की भगव्या रंगाच्या माळा ज्या आहेत फुलांच्या या घातलेल्या आहेत. सोबतच आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये बॅनरबाजी जी आहे ती केलेली आहे. जर पाहिलं तर दोन्ही शिवसैनिकांकडून ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. खरं तर बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यासाठी हे बॅनर्स पाहायला मिळतात. कुलाबा परिसर आहे, दक्षिण मध्य मुंबईचे देखील काही बॅनर्स जे आहेत ते पाहायला मिळतात. दक्षिण मुंबई प्रभागामधनं अनेक बॅनर्स लावलेले आहेत. त्यामुळे एकूणच आजच्या दिवसाला या सगळ्याच यांच्या शिवसेनेकडून देखील बॅनरबाजी करण्यात येत असल्याचं दृश्य आहे. साधारणतः शिंदे किती वाजता त्या ठिकाणी पोहोचतील, काही अंदाज आहे का? आणि कोण कोण त्यांच्या समवेत असेल? निश्चितच लागवी थोड्याच वेळात मी उल्लेख करणार होती. जसं शिंदेच्या शिवसेनेकडनं देखील बॅनर्स लावण्यात आलेले आहेत. रात्री आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे या संपूर्ण कुटुंबाने आणि त्यांच्या पक्षातील प्रमुख नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना या ठिकाणी अभिवादन केलं. आज सकाळी 11 वाजता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षातले सगळेच प्रमुख नेते जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करताना पाहायला मिळतील. सोबतच यानंतर 12:30 वाजता एकनाथ शिंदे हे पत्रकार परिषद घेणार आहेत बाळासाहेब भवनमध्ये. त्यामुळे यावेळी आजच्या दिवसाला आपण पाहतोय बाळासाहेब ठाकरे यांना 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्तानं एकनाथ शिंदे काही घोषणा करतात का, काही योजनांची घोषणा करतात का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. निश्चित मीनाक्षी, खरं तर तुम्ही जो उल्लेख केलात की 12:30च्या दरम्यान एकनाथ शिंदेची पत्रकार परिषद आहे, तर पुढच्या अगदी 30 मिनिटात म्हणजेच दुपारी 1 वाजता संजय राऊत यांची देखील पत्रकार परिषद आहे. त्यामुळे शिंदेच्या पत्रकार परिषदेला तिथं राऊत काय उत्तर देतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. तुर्तास धन्यवाद भाग्यश्री आणि मीनाक्षी, तुमच्या दोघींचेही आभार तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.